न्यूज 24 घडामोडी, श्वास चालू घडामोडींचा। आज नगर शहरात बघितलं तर जे हिंदुत्वाला नख लावण्याचा प्रयत्न चाललेला आहे तर तो आम्ही हाणून पाडू। कारण काय झालेले आहे की जे शहराचे आमदार आहेत त्यांनी कुठल्याही धर्माला विरोध केलेला नाही आहे, तर त्यांनी ज्या जिहादी वृत्तीच्या लोकांना विरोध केलेला आहे। त्यांनी आजपर्यंत ह्या लोकांना बरंच काही यांच्या वार्डात जाऊन बऱ्याच समस्या सोडवलेल्या आहेत, त्यांचा विकास केलेला आहे। पण आज हे लोक त्या आमदारांच्या विरुद्ध म्हणजे उठलेले आहेत। त्यांनी आजपर्यंत जर आमदारांच्या कोणत्या क्लिपा जर बघितल्या असेल तर त्या नीटनेटक्या वाचाव्या, ऐकाव्या। त्यातनं तुम्हाला असं कुठंही जाती धर्माची तेढ दिसत नाही, तर त्याच्यात ज्या जिहादी वृत्तीचे लोक आहेत, जे मुस्लिम समाजामधील जे जिहादी वृत्तीचे लोक आहेत त्या लोकांच्या विरुद्ध त्यांनी म्हणजे बंड पुकारलेला आहे। तर अशा जिहादी लोकांच्या विरुद्ध सुद्धा आम्ही सुद्धा आमदारांच्या बाजूनी राहणार आहोत। पण हे असं होत नाही की तुम्ही उठसूट आमदार साहेबांना काहीतरी बोलावं। ते कोणत्या पक्षाचे आमदार नाही आहे, तर पूर्ण ते नगर शहराचे आमदार आहेत। त्याच्यामुळे मला असं वाटतं की मी एक सामान्य नागरिक म्हणून त्यांच्या बाजूनी निश्चितच त्यांच्या पाठीशी उभं राहणार आहे। तुम्ही जर आमच्या हिंदुत्वाला जर नख लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही तिथे बोटं छाटण्याचा प्रयत्न करू। तुम्ही नुसतं घरात बसून तुमची लोकसंख्या वाढावी आणि मुस्लिम राष्ट्र करावं हे इथे चालणार नाही। कारण आम्ही या सक्तीच्या किंवा ह्या लोकांच्या विशिष्ट लोकांच्या वृत्तीच्या खिलाफ आहोत। तरी माझं असं मन आहे की जर तुम्ही इथून पुढं हिंदुत्व म्हणून आमच्या अंगावर जर समजा हे केलं आणि आमच्या हिंदुत्वाला बोट लावलं तर आम्ही ते खपून घेतल्या जाणार नाही। अशाच बातम्यांचा आढावा घेण्यासाठी आजच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा। बातमी आवडल्यास लाईक करा आणि इतरांपर्यंत शेअर करा।